विद्यमान दमदार सरपंच सचिन शेठ पाटील आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। गेली 25 वर्ष आपण दमदार ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध म्हणून ज्यांना आम्ही सातत्याने पाहिलं ते जयेंद्र शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। आकुर्ली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सदाशेठ पाटील यांनाही विनंती करतो आपण देखील यावं। पनवेल पंचायत समितीचे दमदार सदस्य भूपेंद्र शेठ पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। विजय शेठ धर्णेकर साहेब, वासुदेव शेलके साहेब, त्याच्यानंतर प्रदीप शेठ धर्णेकर साहेब, विजय शेठ ठाकूर साहेब आकुर्ली, मेघनाथ शेठ मस्कर या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आणि भगवान शेठ गायकवाड आपलंही सहर्ष स्वागत। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू। धन्यवाद प्रवीण रॉकस्टार। सल्ला नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आपण अनेक वेळा स्पर्धेमध्ये साई रक्षा गावदेवी अकोर्ली संघाचा पाहत आहे आणि सलामीचा फलंदाज आपण पाहताय स्वप्नील शेलके नॉन स्ट्रायकिंग वरती बायकरमॅन नितीन धर्णेकर खेळण्यासाठी सज्ज असेल। निर्भय पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असेल। P1च्या षटकामध्ये दमदार कामगिरी राहिली आहे या दोन्ही टीमची एफ पूल मधून सुपर 12 ची दुसरी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते। पहिला चेंडू उडवून दिलाय डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून एका टप्प्याने सीमा पार दमदार चौकार। पण स्वभाव लई त्याचा साधा पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन। सुंदर सुंदर फलंदाजी स्वप्नील शेलकेच्या बॅट मधून आलेला पहिला दिमागदार चौकार आणि चौकार लागल्यानंतर संतोषदा पाटील यांच्या चेहऱ्यामध्ये स्मित हास्य आपण पाहिलं कारण हा या संघाचा आक्रमक खेळाडू आपण पाहिलाय। डक मधून देखील विनोद पाटील या खेळाडूला नेहमीच प्रोत्साहित करत असतात आणि आज सुरुवात दमदार झाली निर्भय पाटील वरती केलेलं हा आक्रमण आपण पाहिलं आणि सुंदर सुरुवात पाहतोय साई रक्षा 11 गावदेवी टीम अकोर्ली संघाची दमदार सुरुवात। हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा तो ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अभ्यंतरचा इशारा आलाय अभ्यंतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती। 4 षटकांची लढत आपण पाहिली काय दुसऱ्या लढतीमध्ये या संघानं सुंदर खेळ भातान संघाला परास्त केलं होतं। दमदार कामगिरी 45 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि त्यानंतर आकाश पिंगलेचा कमबॅक या संघामध्ये महत्त्वपूर्ण राहिलंय। त्यामध्ये चेतन गायकवाड असेल चांगली गोलंदाजी अलंकार असेल या संघामध्ये आणि इथून मात्र स्वप्नीलला दमदार कामगिरी करावी लागेल। बॅटची अतली कडा घेतलीये एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती आणि स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू नितीन धर्णेकर। विद्यमान उपसरपंच अकोर्ली ग्रामपंचायतीवरती असताना राजकीय आणि क्रिकेटमध्ये देखील ज्याचं सुंदर योगदान या गावासाठी या संघासाठी राहिले बबली आणि एकंदरीत जर आपण पाहिला सुरुवात पहिल्या 2 चेंडूमध्ये दमदार राहिली 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या। तसेच आमचे परम मित्र अकोर्ली संघाचे क्रिकेट खंदे समर्थक बोलनाथ शेठ कदम बोलाबाई यावं व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत। निर्भय पाटील गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता स्वप्नीलला माघारी परतावं लागलं असतं। एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये। तर भोलेनाथ बाई कदम यावं आपण आणि जितूबाई रांधे यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं आपलं सहर्ष स्वागत। नेक्स्ट मॅच बघा IIC 11 मंगलमूर्ती वाजे विरुद्ध स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास। आपल्यासाठी पहिला पुकार असेल पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करण्यासाठी यायचंय। IIC मंगलमूर्ती वाजे विरुद्ध अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलास। 6 धावा धावफलकावरती निर्भय पाटीलचे षटक फेकत असताना स्वप्नील शेलकेसाठी हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला जात आहे। जोरदार अपील पाहायला मिळाला अपीलामध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आणि बॅटिंग टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय। 7 धावा धावफलकावरती लागल्या चौकार त्यानंतर सिंगल त्यानंतर लेग बाईज आणि एक अभ्यंतरी धावसंख्या आपण पाहिली। चांगली कामगिरी आपण पाहताय वल्लभ संघ मैदानामध्ये खेळतोय आणि भोलेनाथ शेठ पाटील साहेब वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन त्यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि हा फेअर डिलिव्हरी फलंदाजी करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू मात्र गमावलाय बबली आणि हे षटक फेकत असताना एकंदरीत जर आपण पाहिलं सुरुवात पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला त्यानंतर आपण जर पाहिलं अवांतर आणि त्यानंतर 2 चेंडूवर 3 चेंडूमध्ये एक सिंगल एक लेग बाईज आणि हा चेंडू येतो डॉट। अप्रतिम दर्जाचं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून अगदी एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल कारण साई रक्षा गावदेवी अकोर्ली संघ मैदानामध्ये खेळतोय। ऑफस्टिक वरती चेंडू अगदी पद्धतशीरतेचा वापर केला परंतु शरीरापासून दूरवरची गोलंदाजी 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश लाभले गेले निर्भय पाटीलला आणि या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असणार आहे। एखादा चौकार षटकाची अपेक्षा असेल P1च्या षटकामध्ये
जी सुरुवात हवी होती ती पहिल्या चेंडूमध्ये सुरुवात झाली आणि तिथून मात्र काय कमबॅक पाहायला मिळाला निर्भय पाटील या गोलंदाजाचा. अंतिमचा हा चेंडू P1चे षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निर्भय पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकांची लढत तुम्ही सुपर 12चा हा दुसरा सामना. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि पंचांचा इशारा पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 7. सुंदर फलंदाजी गोलंदाजी आपण पाहत आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या निर्भय पाटील. दुसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती विनय गावन संघाचा संगणक. पहिल्या षटकामध्ये दमदार कामगिरी आली. 7 धावा धावफलकावरती विनय गोलंदाजी मार्कवरती आलाय. बबलीचं कौतुक करावं लागेल. चांगलं गुणलेखन ज्याच्या माध्यमातून पाहताय आणि अकोर्ली संघाला सपोर्ट करण्यासाठी सागर मात्रे चिपले त्यानंतर अलंकार धरणेकर अकोर्ली यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील करूया आपण वेलकम. येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावसंख्या जमावी लागेल. संतोषदा नितीन धरणेकर मध्ये क्षमता आहे आणि त्या नावाला साजेचा खेळ या मैदानामध्ये करावा लागेल. कारण अनेक वेळा या मैदानामध्ये सराव सत्रामध्ये खेळताना खेळाडूला आपण पाहिलाय. कट करण्याचा प्रयत्न जोरदार अपील चेंडू पडल्यानं थोडासा आतमध्ये वळतोय. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि हा चेंडू जातोय डॉट. एकंदरीत पहिल्या चेंडूमध्ये चौकार आला त्यानंतर 3 चेंडू डॉट खेळला स्वप्नील आणि त्यानंतर आलेला हा चौथा चेंडू डॉट आपण पाहिलाय. चेंडू डॉट खेळण्याऐवजी सिंगल डबलने धावा संख्या जरी जमावली तरी एक चांगल्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना संघ वाटचाल करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला आपल्याला पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. बॅटच्या साह्याने धाव पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. स्वप्नील शेळकेला आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल कारण एक महत्वपूर्ण लढत आहे. इथून जर सामना जिंकला तर किमान एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं जाईल आणि तो प्रयत्न मैदानामध्ये करत असताना साई रक्षा 11 गावदेवी संघ मैदानामध्ये तुम्ही पाहताय. सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगलच्या मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. 9 धावा धावफलकावर. पहिल्या लढतीमध्ये जर आपण पाहिला सलग 4 दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये धावा झाल्यात 79 धावा 86 धावा 85 धावा हे धावसंख्या आपण पाहिली बबली. परंतु आज त्या धावा चेस होताना देखील पाहिले पण आज कमी धावसंख्या होते. ही खेळपट्टी रंग बदलत असताना शॉट अँड पुलचा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून दमदार षटकार आलाय नितीन धरणेकरच्या बॅट मधून आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. भगवा बादल मैदानामध्ये नितीन धरणेकरचा टी शर्टचा रंग देखील आपण भगवा पाहताय आणि धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती. विनेवरती चढवलेला आक्रमण स्लोवर चेंडू खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने येतो. क्षेत्ररक्षण देखील तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. षटकारानंतर सुंदर कमबॅक आपण पाहिलाय. या षटकातील अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी असेल आणि बबली या चेंडूवरती किमान चौकार किंवा षटकार अपेक्षित असेल साई रक्षा 11 गावदेवी अकोर्ली टीमला. परंतु तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली श्री गणेश वल्लभ संघाची. एक सुंदर षटक फेकलं पहिलं निर्भय पाटीलनं आणि त्यानंतर या षटकामध्ये तब्बल अद्याप 9 धावा खर्च केल्या गेल्यात विनय या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय. डीप लॉंगॉनला चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिसफील्ड आणि नसीबाचा चौकार मिळेल साई रक्षा गावदेवी अकोर्ली टीमला आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावर.
तर आपण इथे तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानावरती आपण बर्थडे इथे साजरा करूया. नितीन डीजे आपण सॉन्ग प्ले करा बर्थडेचा वाढदिवसाचा. तर इथे आपण पाहू शकाल 80-85 आई गावदेवी वाकडी क्रिकेट संघाचे सलामीवीर फलंदाज ॲडव्होकेट अरुण पाटील साहेब यांचा आज वाढदिवस सोहळा. मित्रांनो, मकर संक्रांतीचा दिवस देखील आपण या ठिकाणी पाहू शकाल आणि त्यांचा वाढदिवस सोहळा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. आयोजकांच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक रोहित शेठ, रोशन शेठ, संतोष शेठ यांच्या वतीनं आणि धनाजी भाऊ आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं आपण इथे वाढदिवस साजरा करणार आहोत. खूप खूप शुभेच्छा आयोजक गावदेवी क्रिकेट संघ कोपरुली संपूर्ण संघाच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या भारताला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर सागर सर मात्र आपण मित्र परिवार या ठिकाणी पाहतो मित्रांनो, ते देखील वाढदिवस सोहळा इथे साजरा करतायत. तर थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद रॉकस्टार. 2 षटकामध्ये 20 धाबा आणि अरुणजी पाटील साहेब एक शिक्षित व्यक्तिमत्व यांचा आज वाढदिवस आणि संपूर्ण समालोचन कक्षमधून देखील अरुणजी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिल्या फलंदाज झाला नितीन धर्नेकर. तर योगदान आम्हाला लागलंय सागर सर, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. तर ॲडव्होकेट अरुण पाटील साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देऊया. चला नेक्स्ट मॅच वाजे आणि नितलस आपण रेडी राहायचंय. नयन धर्नेकरच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडूमध्ये पहिला षटकार. तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल ओम साई टूर्स ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा आणि साई फार्म हाऊसचे ओनर गणेश शेठ पाटील यांच्या वतीनं 3000 रुपयाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. बघा, नितीन धर्नेकर बाद झाल्यानंतर त्यांचे छोटे बंधू नयन कोयता बल्लेबाजी करते. नक्कीच आक्रमक फलंदाजी ही ज्याची ओळख राहिली. पहिल्या चेंडूमध्ये षटकार लगावलाय नयन धर्नेकरनं आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिल्या बबली 20 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि या षटकातील 2 चेंडूमध्ये 6 धावा एक सफलता. नितीन धर्नेकर बाद झाल्यानंतर हे षटक आपण पाहत आहे. कुंडलिक फडके भोंशत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भोंशत गाव यांचे या ठिकाणी आगमन. पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टिक वरती चेंडू फेकत असताना गोलंदाज आपण पाहत आहे प्रथमेश पाटील. 30 षटक मार्गस्थ असताना 26 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. किमान 40 ते 50 धावा जमावायला लागतील पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या साई रक्षा गावदेवी टीमला. कारण तेवढीच दमदार फलंदाजी आपण श्री गणेश वल्लभ संघाची देखील पाहिले. म्हणजे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये देखील दबदबा संपूर्ण या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये आपण साई रक्षा गावदेवी अकोली संघाची पाहिले. स्लोवर चेंडू फेकलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट षटकार. दादाचं गुणगान भारी गातोय, दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आघारी, शिवरायांचा मावला भारी. संतोष पाटील हाय सकारी गातोय दादाचं. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक विजय शेठ ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. अपकमिंग स्पर्धा त्यांची देखील दमदार एक 4 व्हीलर 2 व्हीलर बाईक देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विजय शेठ या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सुंदर फटका नयन धर्नेकरच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचले
टोटल 32 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. प्रथमेश पाटील वरती चढवलेलं आक्रमण आणि एक चांगली फलंदाजी नयनची 3 चेंडूचा सामना केला. 12 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी देत असताना आणि एकंदरीत हे षटक फेकत असताना प्रथमेश माघार ठरलाय. कशा प्रकारे फलंदाजी असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय. डायरेक्ट हिट, पण या ठिकाणी बेल्ट उडाली नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावर. चौतीस धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी आपण पाहताय. या षटकातील चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडूंची फेकी आपण पाहिली आणि त्यानंतर नयन धर्णेकरचं कौतुक करावं लागेल. 14 धावा आपल्या बॅटमधून टीमसाठी जमवल्यात. संघ अडचणीमध्ये असताना चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडू अगदी पुढ्यात फेकला आणि व्यासपीठावरील संतोष आता पाटील यांचा आवाज आलाय की गेला आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार. नक्कीच बँड चालतोय नयन धर्णेकरचा कोरली संघासाठी. दमदार कामगिरी पाहिली. संघ अडचणीमध्ये असताना काय फलंदाजी करतोय. 3 षटकाच्या बॅट मधून पाहिल्यात आणि तब्बल 5 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान. 400च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी आणि साई रक्षा गावदेवी 11 अकोली टीम मैदानामध्ये एकंदरीत पाहिला तर 40 या आकड्यावरती मजल जाऊन पोहोचले. सुंदर फलंदाजी आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली, कोयता फटका या ठिकाणी आपण पाहिला. प्रवीण गायकर रॉकस्टार यांनी दिलेल्या अनेक खेळाडूंची नावं जर आपण पाहिली, अगदी सर्व क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये पोहोचणारी नावं. दीपक, जसं आपण पाठी फोडतो ना कोयत्यानी, तसा तो बॅट जेव्हा आपटतो ना मैदानावरती असं वाटतं कोयता आपटतो काय, म्हणजे कोयता शॉट फलंदाजाची आपण सातत्याने ख्याती पाहिली. नक्कीच डक मध्ये विचार केला तर नितीन धर्णेकर आउट झाल्यानंतर थोडं चिंता होती. त्यानंतर नयन धर्णेकरची फलंदाजी आपण पाहिली. तिथून मात्र एक चांगलं स्मित हास्य संपूर्ण खेळाडूंच्या नावावरती गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज 4थं षटक फेकण्यासाठी प्रभात पाटील गोलंदाजी मार्कवरती. अगदी सुंदर फलंदाजी. मोठा बंधू मैदानातून महागारी परतला आणि त्यानंतर नयन धर्णेकरची बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला आणि काय फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 40 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा जमाव्या लागतील या टीमला. जर तेवढी धावसंख्या आली तर संतोषदा पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला चमक पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा प्रभात पाटील सज्ज असेल. या षटकामधील सुपर 12 ची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि षटक फेकत असताना कशा प्रकारे रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. चांगलं क्रिकेट स्वप्नील शेलकेला देखील खेळावं लागेल, कारण एक चांगला खेळाडू या टीमचा राहिलाय. स्लोवर चेंडू इनसाइडवर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा चेंडू फेकला होता. मोठ्या फटकाची अपेक्षा होती, परंतु नयन धर्णेकर खूप चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केले जातोय स्वप्नील शेळकेच्या माध्यमातून आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 41 धावा धावफलकावरती. एकच फलंदाज बाद झाला. ही जमेची बाजू आहे अकोली संघाच्या दृष्टीनं. मध्ये येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. गोलंदाज प्रभात पाटील वरती. पुढला लेनचा चेंडू अगदी स्वीप केलाय. शतरक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं ही दुसरी धाव नसणारे दोन्ही खेळाडूंना एंड सोडावं लागणार आहे. स्वप्नील शेळके अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे. ती नेम तुम्हाला माहित पाहिजेत. पण जर स्ट्राईक सोडली असती तर नयन धर्णेकरला माघारी परतावं लागलं असतं. हे देखील तेवढंच महत्वाचं होतं आणि 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवण्यापेक्षा स्वतःच्या हातामध्ये दिलेली बॅट आणि त्यामध्ये उत्तर द्यावं लागेल स्वप्नील शेळकेला आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 1 ते 2 षटकार लगवावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती. कारण हे ब्लॉक हॉलचे चेंडू जर आपण पाहिलं संतोष दादा का होतात, कारण पूर्णपणे क्रीज मध्ये येऊन खेळतोय. जे लोअर फुलटॉस चेंडू असतात ते यॉर्कर कडून खेळले जातात आणि इथे मात्र कुठेतरी
स्वप्नील शेळकेला सुधारावं लागेल. नयन धर्णेकर अगदी फुटवरचा वापर करतोय. फुडलर लेनचा चेंडू खराब आणि पंचांचा इशारा येतोय की हा नो. 6+1 7 धावा या चेंडूवर. ही आहे ओळख नितीन डीजे. सानिया डीजेची आपण जर पाहिली धावसंख्या 7 न संघ जाऊन पुढे पोहोचलाय. तब्बल 50 धावा. अर्धशतक कंप्लीट पूर्ण होतोय आणि फ्री हिटचा चेंडू असेल नयन धर्णेकर साठी. काय फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी. प्रभाचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा फ्री हिटचा चेंडू डीप लॉंगरला चेंडू जातोय शतक एकदा पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न देखील केला जातोय. सुरेख 1 रन शॉट त्या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. तिसरीसाठी प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आहेत की नाही हे पाहिले जाईल आणि चौथीसाठी वेगाने येतील आणि फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बाद पाहायला मिळेल. 1 रन शॉट पंचांचा इशारा आलाय आणि 3 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 53 या आकड्यावर. 2 धावा असतील टोटल 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 1 रन शॉट त्या ठिकाणी पाहिली. नेन आपल्याला नॉन स्ट्राईकला जायचंय. प्रतीक आंबेकर नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या 51 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. 1 रन शॉट आणि अंतिमचे 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 2 चेंडूमध्ये किमान एका षटकाची अपेक्षा असेल कोहली टीमला. सुंदर फलंदाजी आपण पाहिली नयनची नॉन स्ट्राईक इनवरती आणि या चेंडूवरती कशा प्रकारे रणनीती असेल. प्रभात पाटील हा गोलंदाज. प्रभात पाटील पुढील लढत देखील आपल्या समोर असेल. दोन्ही संघ नायकांना विनंती येईल की इथून मात्र टॉस साठी संपर्क साधायचे. सुपर 12 ची ही लढत मैदानामध्ये असणार आहे.
संग्राम 11 नितलस आणि मंगलमूर्ती वाजे. अगदी बरोबर आहे पंच, कारण नयननी चेंडू खेचलाय. 1 रन असणार आहे ना पंच. पंच नयननी फटका मारला, त्याच्यानंतर 1 रन कंप्लीट. पहिली शॉट दाखवली तुम्ही, दुसरी कंप्लीट झाली आणि तिसरीला आउट झालाय तो ना. ती चौथी होती ती रन. या स्ट्रायकरला आउट झालाय स्वप्नील शिल्के. थांबा थांबा, काय नाही, पंच फक्त निर्णय घेतात, बाकी शांत राहा, लगेच क्लिअर होईल. पहिली रन कंप्लीट झाली, ती तुम्ही शॉट दिली. दुसरीला तुम्ही रनआउट साठी चेक करताय. दुसरीला चेक कर. थांबा 1 मिनिट, संदेश ये जरा. दुसरीला आउट आहे का, चेक कर ना जरा 1 मिनिट परत. सर 1 रन आहे, कारण तिसरीला आउट झालाय तो. चला मॅच ऑन करा लगेच प्लीज. कबड्डी धावा फलकावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रतीक आंबेकर हा फलंदाज, स्ट्राईक मध्ये खेळण्यासाठी सज्ज असणारे. 1 कबड्डी धावा. प्रभात पाटीलचे षटक. एक सुंदर कामगिरी राहिली. थोडस धडपड गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली निर्णय या ठिकाणी आपण पाहताय. आणि एकंदरीत 51 धावसंख्येमध्ये मजल मारली. 4 षटकांची लढत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये किमान एखादा चौकार षटकाची अपेक्षा असेल साई रक्षा 11 गावदेवी टीमला. तर गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती तुमच्या रनअप मध्ये अडथळा आला नाही पाहिजे. फलंदाजाचा तुम्हाला एकाग्रता भंग करण्याचा कोणताही अधिकार नाहीये. त्यामुळे गोलंदाजी करत असताना ही रणनीती आखली जाते संतोष दादा. अनेक खेळाडूंना या ठिकाणी जर आपण पाहिलं, पण पंच देखील ऑन करत असताना प्रभात हे षटक फेकत असताना
कट केल्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट टर्नमेंटला चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट. एका धावाने संघ जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. 52 धावा धावफलकावरती. नयन धरणीकर स्ट्राईक वरती आलाय. शेवटच्या चेंडूमध्ये चौकार षटकाची अपेक्षा असेल कोहली संघाला. परंतु शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. प्रभात पाटीलचे षटक, ज्या षटकामध्ये एक नो चेंडू पाहायला आणि त्या चेंडूमध्ये षटकार देखील पाहायला मिळाला. आणि इथून मात्र नयन कशा प्रकारे कामगिरी करेल अंतिम चेंडूवरती. अगदी बार चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीसाठी वेगाने जातोय आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त आणि 54 धावा धावफलकावरती. 24 चेंडूमध्ये 54 जमवल्या. दमदार कामगिरी राहिली. 13.50च्या सरासरीने पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जमवल्या आणि 55 धावसंख्येची गरज असणार आहे. तर इथे आपण भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व कुंडलिक शेठ यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. कुंडलिक शेठ यांना विनंती असेल आपण यावं. आपला इथे सन्मान मी विनंती करतो धनाजी बुवा म्हस्कर यांना की आपल्या शुभास्ते कुंडलिक पडके साहेब भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आणि त्याला सन्मानित करण्यासाठी मी वारकरी संप्रदायाचे दमदार नेतृत्व सन्माननीय धनाजी बुवा आपणास विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचा सन्मान यथोचित या स्पर्धेच्या वतीनं करावा. तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. तर थँक्यू व्हेरी मच डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकाल कॅप्टन उपस्थित झाले ते IIC मंगलमूर्ती वाजे संघाचे पंकज यावं टॉस बॉक्स मध्ये. आणि बघा बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर मी कॅप्टनला विनंती करतो संग्राम 11 स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितला संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी राहुल काटे लगेचच यावं. चला कॅप्टन या. भगवान शेठ गायकवाड यांना आपण पाहतो मैदानावरती मित्रांनो, ज्यांचं देखील दमदार योगदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. चला मॅचकडे आपण वळूया. भगवान शेठ गायकवाड यांचे इथे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 55 धावांचं आव्हान आहे या द्वितीय सत्रामध्ये. एक चांगली टफ फाईट मॅच आता जरूर तुम्हाला बघायला मिळेल. वळव संघ अगदी पहिल्यांदा फिल्डिंग त्याने वाटेला आली कारण टॉस जिंकल्यानंतर कुर्ली संघानं बघा नितलास क्रिकेट संघ शेवटचा पुकार. फलंदाज गेलेत मैदानावरती. जर बॉल डिलिव्हर्ड झाला तर ते टॉस विन समोरच्या कॅप्टनला दिलं जाईल. कुणाल धावत या, कारण जर बॉल डिलिव्हर झाला फलंदाज गेलेत मैदानावरती टॉस विन डायरेक्ट थेट विनंती दिला जाईल. तर या ठिकाणी IIC मंगलमूर्ती वाजे या संघाला. तर चला आलेत कॅप्टन, टॉस करूया. टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया. तर पियुष आणि प्रियेश केबल नेटवर्कचे सर्व संतोष शेठ म्हस्कर यांना विनंती करतो आपण यावा. आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी या मॅचचा सामना टॉस आपण करावा. आमचे संकेत खोंडे साहेब यांना देखील आम्ही पाहतो. कुलदीप पाडवे असतील आमचे पनवेल महानगरपालिका कर्मचारी. संतोष भाई यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार मित्रांनो. परंतु आमचे डॉक्टर संकेत खोंडे आणि त्यांच्या समेत आम्ही पाहतो पप्पू A1 जोडी आहे मित्रांनो. किती दमदार योगदान सातत्याने त्यांचा पाहिला. शीत सर आपलंही सरचे स्वागत. हेड अँड टेल्स बट टेल्स टॉसिंगला IIC मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ. अभिनंदन पंकज. प्रथमतः आज इतक्या प्रतीक्षेनंतर आपण या टॉपिकमध्ये क्वालिफाय झालात, कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय आणि इथं आयोजन यांचं खूपच छान असतंय. हमेशा आम्ही इथे खेळतो आणि आमची म्हणजे ॲडव्हान्स न घेताना एंट्री फिक्स ठेवली जाते. फ्रेश मॅच आहे. काल 2 दिवसापूर्वी आपण या स्पर्धेमध्ये खेळलात. फ्रेश मॅच कसं माइंड सेट करता या मॅचमध्ये? व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, एक ट्रॉफीपर्यंत घेऊन जाण्याची ही मॅच आहे. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि सर्व प्रेक्षकसुद्धा आलेत.
त्यांना चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतो. या अगोदर सीझनमध्ये कधी मॅच झाली तुमची? याच्या मागं झाले, यंदा सीझनमध्ये नाही झाले. निर्णय फिल्डिंग करू. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. आणि कुणाल तुम्हालाही शुभेच्छा असतील, कारण मॅच ऑन आहे त्याच्यामुळे आम्ही जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. थँक्यू रॉक्सर. 55चं टार्गेट आहे, 55 करायचे या मॅचमध्ये विजयासाठी. श्री गणेश वल्लभ संघाला अगदी साई रक्षा कुर्ली संघाविरुद्ध पहिला बॉल जो डिलिव्हर झालाय गोलंदाजी मार्कवर आकाश पिंगळे. डॉट बॉलनं सुरुवात झाली या षटकाची. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय, परंतु फिल्ड डाऊन द बॉल जज करत असताना जे सुटलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बऱ्याच क्रिया घडल्या त्या बॉलवर. पहिल्यांदा क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये महेश मस्कर, ज्यांना झैल त्याच्याकडून निसटला आणि त्यानंतर तिकडे रनआउटची संधी देखील होती. तिकडे थ्रो कलेक्ट झालेला नाहीये, त्यामुळे बरंच काही घडलंय या पहिल्या बॉलवर. नाट्यमय क्रिकेट याला असं म्हटलं जातं, कारण सुरुवात अगदी पूर्वार्धाकडे आपण थोडं फोकस केलं तर सुरुवात थोडी शांत झाली होती, परंतु त्यानंतर काय आक्रमक खेळ राहिला. स्पेशली नयननं अप्रतिम इनिंग साकारली या मॅचमध्ये. सध्या बंटी खाडेकर आला आणि प्रेम ॲज ओपनर म्हणून मैदानामध्ये आलेत. मागील बॉलवर जीवनदान मिळालं. क्रिकेट खेळामध्ये जखमांवर मरम नाही तर मीठ सोडलं जातं आणि जे सोडल्यानंतर येतोय हा खणखणीत चौका. केल्या फील्ड पोहोचले शॉर्ट पॉइंट मधून अगदी थ्रो येईल तोपर्यंत. परंतु आतापर्यंत फिल्डिंग मध्ये सध्या अकुर्ली संघ थोडा अनबॅलन्स दिसले, त्यामुळे जो थोडा दबाव घेतलाय फिल्डिंग मधून तो थोडा बाहेर ठेवावा लागेल. एक नव्या उमेदीनं सुरुवात करावी लागेल, कारण अपोजिशन टीम वल्लभकडे देखील एक चांगली बॅटिंग डीप बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला प्रत्येकाला आपलं 100% कमिटमेंट द्यावंच लागणार आहे. आकाश पिंगळे पहिले षटक, वेगवान गोलंदाजी सध्या तो करतोय. फुलटॉस बॉल, कमजोर बॉल, त्याला दिशा दाखवली. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. षटकार. त्यांना विनंती असेल कृपया आपण त्या गाड्या तिथून काढा. टू व्हीलर असतील, कोणची रिक्षा, फोर व्हीलर असेल, त्यांना विनंती असेल व्यासपीठाच्या मागे स्टेजच्या मागे आपण लगेचच या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करा, किंवा तिथून समोर स्टेट आतमध्ये जागा आहे बघा, तिथे आपण पार्क करू शकता. चला, नवीन बॉलची आपण वाट पाहू शकत नाही. तुम्हाला 2 चॉईस बॉल दिलेत, ते लगेच आपण घेऊन मॅच स्टार्ट करायची. धन्यवाद. चला, मागील बॉलवर षटकार आलाय, त्यामुळे स्कोरबोर्ड वेगाने सुरुवात होत असताना सध्या 13 वर पोहोचलाय. या मॅच मध्ये फार डीप तुम्हाला विचार करावा लागेल. थोडं प्रेशर दूर ठेवून क्रिकेटमय आतापर्यंत असलेला आपला अनुभव आणि त्या अनुभवाचा वापर तुम्हाला अगदी करावा लागणार. स्कोरबोर्ड सध्या 13 वर पोहोचलाय. जीवनदान दिले गेलं मैदानात बंटीला आणि त्यानंतर प्रेमात टाकणारा फटका त्याचा होता. चांगला स्टार्ट सध्या श्री गणेश वल्लभ संघाकडून. अवे फ्रॉम द बॉडी करायचं होता, पंच वळतायत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला केलाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल. मी सुरुवातीला उल्लेख केला की 13.75 पर ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट आहे, म्हणजे 14च्या आसपास. आणि सुरुवात आतापर्यंत झाली आहे. 14 रन ऑन बोर्डवर लागलेले आहेत. थोड्या चुका होत आहेत गोलंदाजीमधून, फिल्डिंगमधून. स्टँडर्ड तो आत्तापर्यंत बघायला मिळालेला नाही आहे. त्यामुळे येणारा कालखंड या मॅचमधील जो उत्तरार्धामधील अंतिम 2 षटकं असतील ती फार रोमांचक असेल. विजयाची सुरुवात तुम्हाला सुरक्षित करायची असते आणि ती सुरुवात जरूर केली वल्लभ टीमनं, परंतु अकुर्ली संघ देखील एक चांगला संघ आहे. त्यामुळे या मॅचमध्ये तोही आपलं 100% देईल आणि आपलं चांगला क्रिकेट खेळ यात मात्र शंका नाही आहे. काही चर्चा सुरू आहेत आकाश पिंगे आणि आपल्या मुख्य खेळाडूंमध्ये काय करायला हवं, कारण याच्या अगोदर देखील आपण इनसाइड आउटचा चौकार पाहिला, तोही लोअर फुलटॉस होता आणि यावर अगदी या अगोदरच्या बॉलवर षटकार जो आला तो फुलटॉस होता. त्यामुळे क्रिकेट खेळामध्ये गुणवत्तेनं भरलेलं क्रिकेट सध्या दोन्ही बॅटर खेळत आहेत असाच मी उल्लेख करेन. कमजोर चेंडूची प्रतीक्षा होते आणि त्यावर हल्ला होतोय. यावेळेस स्विंग अँड मिस
अगदी निघून गेल्या विकेट किपरकडे. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय आणि या पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात सुरक्षित झाले. एक जीवनदान मिळालं बंटी खाडेकरला. ऑन बोर्डवर लागतात 14 रन. टॉस जिंकल्यानंतर IIC मंगलमूर्ती बाजे संघ पंकज आपल्याला बॅटिंग करायची आहे ना. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करता ना तुम्ही. बॅटिंग ठीक आहे. आणि नितलज संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. थँक्यू. पहिले षटक जे फेकलं गेले आणि 14 धावा या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आलेत. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. मॅचमध्ये थोडं स्पीडअप आपल्यालाही करायचं आहे कारण 20 मिनिटामध्ये प्रत्येक इनिंग समाप्त होईल ही अपेक्षा आम्ही प्रत्येक टीमकडून करतो आणि त्यामुळे सपोर्ट तुम्हालाही करावा लागेल. डॉक्टर प्रवीण गायकर सरांनी सांगितलं की आचारसंहितेचे काही नियम आहेत ते आम्हाला भंग करायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही वेळेवर खेळात, वेळेचं नियोजन केलं तर याच होय स्पर्धा वेळेवर संपन्न होईल. कारण आज मेगा फिनाले आणि आज होय तुम्हाला जरूर वेळ हवा आहे. मॅच महत्त्वाचे, प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे, रन महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नियोजन जरूर होईल. परंतु एका ओव्हर नंतर तुम्हाला जेमतेम 1 मिनिटात ती दुसरं षटक सुरू करायचं आहे. सेकंड ओव्हर अलंकार गायकवाड या सेकंड ओव्हरमध्ये आता सज्ज झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आलेत. मॅच रफ अँड टफ होईल. सामना हाय व्होल्टेज होईल यात मात्र शंका नाही कारण दोन्ही संघ संघर्ष करण्यात जाणतात आणि या मॅचमध्ये तो अगदी संघर्ष तुम्हाला भरभरून बघायला मिळेल. शॉर्ट लेंथवर हा बॉल भरपूर आखूड टप्प्याचा दिशा दिली. बॉल चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पर्यंत पोहोचू लगेच कारण आपण तेवढी प्रतीक्षा करू शकत नाहीये. मॅच आपल्याला वेळेवर कंप्लीट करायचे त्याच्यामुळे जास्त उशीर कुठल्याही संघाने घेऊ नका. चौकार आलाय. वेलकम फॉर अलंकार गायकवाड यांचं सुरुवात अगदी बघितलं तर शॉर्ट बॉल न झाली कारण पहिला बॉल ज्यावर आक्रमण करण्याचं धाडस नेहमी बॅटर दाखवतात. बॉलरचं वॉर्मअप नसतं त्यामुळे बॉल रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये कधी कधी अचूक टप्प्यावर पडत नाही. त्यामुळं बघतो आपण की असे आक्रमण होतात. परंतु यापुढे बॅटच्या स्लॉटमध्ये आला बॉल. पाठीमागे फिल्डर प्रतीक्षा केली आहे. नितीन त्या ठिकाणी होते. वेगवान थ्रो त्याचा राहिला. 1 रन कंप्लीट केले जाईल. सध्या भागीदारी कशी होईल, पार्टनरशिप कशी बिल्ड होईल याकडे या दोन्ही बॅटरना फोकस केलाय. ज्यामध्ये ऑलरेडी बंटीला जीवनदान मिळालाय. तो वैयक्तिक देखील 2 चौकारांना पुढे खेळतोय. त्याचा 12 वर तो पोहोचला आणि त्यानंतर प्रेम जो वैयक्तिक 1 षटकारानं खेळते. स्कोरबोर्डवर 18 रन बघायला मिळत आहेत. स्लॉग स्किप करायचा होता. अपील भरपूर होती, लाऊड होती परंतु सुरक्षितरित्या ही रन पूर्ण केली जाईल. डायरेक्ट हिट करायचं होतं तिकडे फिल्डरला परंतु पाठीमागे बघितलं बॅकअप नव्हता आणि त्या कारणास्तव त्याने स्वतःला थांबवलं. एक्स्ट्रा रन येऊ नये यासाठी तरी कॉन्सन्ट्रेट केलाय. होय क्रिकेट खेळच असं आहे. सध्याच्या सिच्युएशनमध्ये ही सिच्युएशन तुम्हाला हँडल करायची आहे. गेममध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व राहायचं आहे. त्यामुळे बॅटिंग अथवा बॉलिंग या क्षणाला चांगले आता जर झाले तर पुढे येणारा थोडा प्रवास सोपा होईल. स्लोअर वन इफेक्टिव्ह स्लोअर वन गॅपमध्ये बॉल आहे. 2 खेळाडूंच्या मधून वेगाने निघालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. शून्यवर होता तेव्हा तिला जीवनदान मिळालं आणि क्रिकेट खेळामध्ये जीवनदानाची किंमत काय असते ती किंमत आतापर्यंत अकोली संघ मोजतोय. चांगला बॉल. याच काही चेंडूंची गरज आहे परंतु फ्लिक केलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय. नितीन त्या ठिकाणी आहेत. उचलण्यासाठी थोडा वेळ घेतलाय. बॅकअप मिळेल. बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं आणि ते पुन्हा एकदा 2 रन पुढे झालेत. स्कोरबोर्डकडे लक्ष केंद्रित करूया. प्रफुल्ल पाटील बबले आमच्यासोबत स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत. आत्तापर्यंत 4 रात्री दिवस रात्रीमध्ये खूप चांगली स्कोरिंग त्यांनी केली आहे आणि आजही अगदी तुम्हाला बघाय स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 26-26 या आकड्यावर. स्लॉट मध्ये बॉल
समोर लाफ्ट केलाय, प्लॉट मध्ये चाललाय, आक्रमक फटका एंड झालं या ओव्हरचं षटकारानं. या ओव्हरमध्ये 16 टोटल झालेत, 32 आता या ओव्हरमध्ये 18 रन आलेत, टोटल 32 झालेत आणि उर्वरित 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. तर लिपिक लेखनिक या ठिकाणी अनिल नागावकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती पियुष पेबल नेटवर्कचे सर्व संतोष मस्के साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जाते. अनिल नागावकर साहेब लिपिक लेखनिक यावं आपलं सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता सध्या या मॅच मध्ये. होय, चांगली सुरुवात झाली आहे मैदानामध्ये श्री गणेश वल्लभ संघाकडून, परंतु या ओव्हरच्या अंतिम बॉलवर आलेला षटकार जो फार महत्वाचा राहिला आणि तिथे टीम थोडीशी वरचल करण्याचा प्रयत्न. चला प्लीज लगेच मॅच आपल्याला ऑन करायचे. त्यानंतर देखील एक मोठी फाईट तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर सन्मान्य अनिल नागावकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहताय. वैकुंठपाशी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मरणार्थ या चषकामध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमचे आयोजक रोशन शेठ, संतोष शेठ, रोहित शेठ, राकेश शेठ यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 12 बॉल आणि 23 धावांची आता गरज राहिली आहे सध्या या मॅच मध्ये. फार इम्पॉर्टंट मॅच आहे, परंतु आत्ताच हे षटक फार टर्निंग पॉइंट आहे. रॉक्षक क्रिकेट खेळामध्ये काही घडू शकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. दोन्ही टीम जरूर मॅच मध्ये येणार आहेत. सामना सध्या 50-50 बॅलन्स आहे असाच मी उल्लेख करेन. येणारं षटक मोस्ट इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. सगळ्यात इम्पॉर्टंट षटक ज्याला आपण म्हणतो टर्निंग पॉइंट ओव्हर, आणि ते टर्निंग पॉइंट ओव्हर करेल चेतन गायकवाड. अगदी बघू शकता भगत शेठ गायकवाड देखील तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळेल, त्यांचंही आपण स्वागत करूया. फार मोठा सध्या हे षटक फेकण्याचा निर्णय, अगदी चेतनच्या खांद्यावर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली. एका बाजूला हे दोन्ही ओपनर्स जे सुरक्षित आहेत, आतापर्यंत एकही विकेट गमावली नाही आहे, हे प्लस पॉइंट आहे वल्लभ टीमचं. पहिला बॉल फुलटॉस आणि फुलटॉस वर केलं आक्रमण. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हाय अँड हँडसम षटकार. तुम्ही शॉर्ट पिच कराल तर तुम्हाला मार मिळणारच आहे. तुमच्याकडे जर गती कमी असेल तर तुम्ही गुड लेन किंवा वाईड यॉर्कर, ब्लॉकल अशा पद्धतीचे बॉल डिलिव्हर केले पाहिजेत. परंतु सध्या रनिंग मध्ये हे अडथळा आलाय. पंचाने डेड बॉल इथे दर्शवलाय. होय, मॅच मध्ये क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही तत्पर पाहिजेत. अंतिम क्षणापर्यंत होय, एक जिंकणार आहे एक हरणार आहे डेफिनेटली, यात मात्र डाऊट नाही. परंतु तुम्ही फाईट केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा अगदी फॉलोइंग स्वीप त्या दिशेनं बॅक टू बॅक सेकंड 6. लगातार 2 षटकार ठोकलेत. प्रेम आज जणू काही ठरवूनच आलाय, जायचं मैदानामध्ये उतरायचं, षटकारांनाच डील करायची. 3 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलेत, ज्यामध्ये 6 बॉल त्यांनी जरूर फॉलो केलेत. 11 धावांची गरज होती. अजून एक फुलटॉस, दिलशान साईला स्कूप केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. वाटचाल या दोन्ही सलामीवीरांची सध्या मैदानात बघायला मिळते. कसरत करावी लागेल गोलंदाजांना, परंतु हाई स्लॉट मध्ये बॉल, उंची तर भरपूर लांबी बघावी लागेल. होय, तितकीच जेवढी हवी होती बॅटरला. षटकार बॅक टू बॅक, आणखी एक दमदार फटका. वैभव कदाचित सोडलेला झेल, त्याच्यानंतर रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती. दोन्हीपैकी एक जरी फलंदाज बाद झाला असता, दबाव वाढला असता, परंतु त्याच्यानंतर तुटून पडलेली ही फलंदाजी कुठेतरी आकुर्ली संघाला मात्र इथे या सामन्यातून
पराभवाच्या छायेमध्ये नेत असताना. फक्त एक धाब्याची गरज आहे. ऑफकोर्स रॉकस्टार तुम्ही अगदी योग्य मत मांडलं, कारण एक ती विकेट ची फार महत्वाची, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमची एक चूक संपूर्ण संघाच्या पराभवाचे कारण बनू शकतो, आणि कदाचित ती चूक असावी. आणि या मॅचमध्ये अगदी या व्हाईटनं सामना जिंकला. अभिनंदन. श्री गणेश वल्लभ संघ खूप चांगला क्रिकेट त्यांनी खेळला आणि दमदार लढत